मॉर्निंग मॉर्निंग ऑल ऑफ यू. जय हिंद. तर आपण कलर बेल्ट एक्झामच्या सेकंड डेला पहाटे 5 आज या विद्यार्थ्यांचा वॉर्मअप, कारण कालच्या फर्स्ट डेचा एक्झामचा दिवस आणि रात्रीची झोप आणि सकाळचं उठणं ते एक्झाम देणाऱ्या कराटे फायटरला लक्षात येतं आहे की उठत असताना आपलं शरीर आपल्याला काय सांगतं, पण त्यातून आपल्याला उठायचं आहे. म्हणजेच काय, मन, मेंदू आणि मनगट हे सक्षम ठेवावं लागतं आहे. त्यासाठी आपल्याला लागतात ते सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स. पेशन्स डेव्हलप करण्यासाठी आपण मॉर्निंगचा हा सगळा वर्कआउट पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चालू करतो आहे. जसं की आर्मीमध्ये प्रशिक्षण असतं ब्लॅक कमांडो, त्याच पद्धतीनं एक ब्लॅक कमांडो सारखंच आणि ब्लॅक कमांडोपेक्षाही चांगल्या पद्धतीनं एक मार्शल आर्टचं ट्रेनिंग आपण घेतो आणि तेच कराटे एक्झामच्या वेळेला त्यांना ते द्यावं लागतं. वर्षानुवर्ष केलेल्या कसरतीमध्ये ते किती सक्षम आहेत, त्या सक्षमतेच्या चाचणी म्हणजेच कराटे बेल्ट एक्झाम. कराटे म्हणजे एक साधना आहे आणि ती साधना एक पेशन्सच्या पुढे जाऊन काम करावं लागतं. म्हणजेच त्या पेनवरती पहिला काम करावं लागतं. त्या साधनेचा पराक्रम असा गाजवावा लागतो की आपल्या शरीराच्या वेदना विसरून त्याच्यावरती काम करावं लागतं. म्हणजे ह्या ज्या कसरती असते, एक्झाम्स असते, म्हणजे ह्या आपण आता सध्या मॅटवर करणं किंवा रोडवर करणं, मातीतल्या ग्राउंडवर करणं, दगड, गोठे, माती या सगळ्यांचा स्पर्श होणं, बॉडीला एक आपला लोह कॉन्टॅक्ट होणं, ब्रह्मांडातील ज्या सकारात्मक एनर्जी आहेत, नकारात्मक एनर्जी आहेत आणि ज्या चक्रव्यूहवरती चाललेल्या ज्या पॉवर्स आहेत, कराटे एक्सरसाइज मधून तुम्हाला लवकरात लवकर प्राप्ती करून होतं. त्याचं कारण असं आहे, कारण हा मुळात हा जो खेळ आहे हा बॉडी, माइंड आणि स्पिरिच्युअल वरती अवलंबून आहे. जास्तीत जास्त वर्कआउट हा निसर्गात चांगल्या पद्धतीने होतोय. मग पाण्यावरती वर्कआउट आहे, जमिनीवरती वर्कआउट आहे, हवेचा संपर्क साधून वर्कआउट आहे. हवेचा संपर्क साधून एका पद्धतीने कशा पद्धतीने त्याचं स्ट्राईक एनर्जी कशी क्रिएट करायची, कॉन्स्टंट राहून आपण एखाद्यावरती अटॅक कसं करायचा, त्राटकता किती पाहिजे, आपलं लिसनिंग किती पाहिजे, स्मेल कसा पाहिजे, म्हणजे एक जंगली ट्रेनिंगच्या पद्धतीनं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वांगूण बना. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणलं की पाणी असेल, हवा असेल, जमीन असेल, जसं आर्मी दल आहे, फ्युचर आहे, हवा, नेव्ही, आर्मी मधले आहे, आणि अशा पद्धतीनं जे काही डिपार्टमेंट आहे तर तशा वेगवेगळ्या पद्धतीचे डिपार्टमेंट म्हणून एक कराटे असं एक फील्ड तयार करतात. या वेगवेगळ्या अॅनिमल स्टाईल आहेत. या अॅनिमल स्टाईलमध्ये बरेचसे स्नेक आहेत, एलिफंट स्टाईल आहे, टायगर स्टाईल आहे, कॅट स्टाईल आहे. आता हे जे काही डक वॉकिंग आहे एक ॲनिमल स्टाईल वॉकिंग आहे. म्हणजे कॅट वॉक असतील किंवा मंकी स्टाईल्स असेल. कारण ॲनिमल ज्या वेळेला वॉक करतोय, रन करतोय, तो त्याच्या पद्धतीनं वॉक करतोय, रन करतोय. ह्युमन बॉडीमध्ये आपण रन करायची एक मुवमेंट वेगळी आहे, वॉकिंग करायची एक मुवमेंट वेगळी आहे. पण मार्शल आर्टमध्ये मार्शल आर्ट प्रॅक्टिस करत असताना अनेक ॲनिमल स्टाईल घेऊन उतरावे लागतात. आणि या सगळ्या स्टाईल आपल्याला मार्शल आर्टमध्ये दिसून येतात. याच्यामध्ये अतिरिक्तपणा जो म्हणतोय आपण, अतिरिक्तपणा, अति पळलोय, अति त्रास होतोय, पण हा त्रास म्हणजे सुरुवात आहे मार्शल आर्टची. आणि त्रास सहन करून सहन करून सहन करून ती साधना करावी लागते. जसं आपण विपश्यना करतो, एखादी साधना करतो, एखादी प्रेयर करत असतो, आत्मचिंतन ह्याच्यामध्ये खूप लागतं. आणि ती त्राटकता आपण डेव्हलप करण्यानंतर आपण मार्शल आर्टचा एक मार्शल आर्टिस्ट तयार होतोय. आणि हे सगळं हाताच्या नखांपासून, पायाच्या नखांपासून, केसांच्या शेंड्यापासून, त्या डोळ्यांच्या दृष्टीपटलावरती येणारे सगळे दृष्टीजनक जे काही दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून, कानावरती येणारे जे संवादाचा स्पर्श आहे त्याच्यापासून, त्या सगळ्या हवेची एनर्जी आहे आणि ती क्रिएट करण्याची कला आहे, ती म्हणजे मार्शल आर्ट.
परफेक्ट काता काउंट स्टार्ट. तर मार्शल आर्ट मध्ये काता कुमिते अशा अनेक पद्धतीचा प्रकार केला होता. तर काता काता म्हणजे एक सेल्फ डिफेन्सच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स मध्ये ब्लॉक्स आहेत, फेस ब्लॉक, स्टमक ब्लॉक, सेंटर ब्लॉक, काही टेक्निक्स मुवमेंट्स आहेत. मग या मुवमेंट सातत्यानं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जसं की डान्स मध्ये आपण म्हणतो की कथ्थक आहे, हिपहॉप डान्स आहे, अरेबिक स्टाईल्स आहे किंवा पॉप डान्सर आहेत किंवा अशा अनेक क्लासिक डान्सिंगच्या मुवमेंट जसं डान्स फॉर्म असतो तसाच एक काता हा जो प्रकार आहे मार्शल आर्ट मध्ये फाईट. कराटे म्हणलं तर फाईट. मग हे काय तर हे काता. मग असं अनेक वेळेला तुम्हाला दिसतंय, एखाद्या मूवीमध्ये दिसतंय, एखाद्या स्पाइक्स मूवी, हे जे काही प्रकार असतात मग याच्यामध्ये काय होतंय, एक स्पार्क आपल्या शरीरामध्ये घडत असतो आणि तो स्पार्क सातत्यानं घडणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, हवेचा दाब असेल तर हवेचा दाब, ब्रिदिंग, अशा काही मुवमेंट्स आहेत. मग ते काही कुंफू स्टाईलने काही काताच आहेत, काही स्टाईल बुडोकॉन आहेत, काही जुडो आहेत, काही गुजिरो स्टाईलने. आता आपण जे करतो तो कराटे शोतोकान स्टाईल. म्हणजेच काय, एखादा ब्लॉक असेल तो एखादा ब्लॉक ते प्रेशर कसं घ्यायचं. तसंच जर कुंफू मध्ये तुम्ही करायला गेला तर मग त्याच्यामध्ये असे काही स्टान्स तुम्हाला बघायला मिळत असतील कुंफू मध्ये. मुई थायचे काय आहेत, मुई थाय मध्ये मग असं काहीतरी करतात. मुई थाय मध्ये हे जे प्रत्येक फॉर्म आहेत ते वेगवेगळे स्टाईल आहे. जसं की आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल असे जे काही सब्जेक्ट आपण घेत असतो तशाच पद्धतीनं कराटेमध्ये सुद्धा खूप मोठं अवकाशातलं खूप मोठं यंत्र आहे आणि त्या यंत्रामध्ये अनेक सब्जेक्ट. त्या सब्जेक्ट मधला हा एक छोटासा भाग आहे. तर कराटे मार्शल आर्ट हे ब्रह्मांडात न मावण्यासारखं एक स्टाईल आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून, झोपण्यापासून, उठण्यापासून, बसण्यापासून, चालण्यापासून आणि बघण्यापासून या प्रत्येक स्किल मध्ये कराटेचं क पासून सुरुवात होते. ते अशा अनेक स्टाईलनं आपल्याला भविष्यात पुढे आम्ही दाखवू शकतो तुम्हाला. Be the best in the game, invest in my name, check no restraints, I'm obsessed with the pain I ingest, I retain, assess and I change, possessed by the thought I'll be free one day from society's restraints, money, clout and fame, a disease, a plague, we all love to hate, have to play the game, have to make a name, all our insecurities are on display. This is war with the I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness, if you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate, every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas, think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help, I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fakeness.
तर मार्शल आर्टमध्ये काय असतं, आपण जो पंच देण्याची क्षमता आहे ती क्षमता एक्सरसाइज करून सगळ्यात महत्त्वाचं असतं ते तुमची मानसिकता, की आलेला पंच आपण तेवढ्या ताकदीचा घेऊ शकतो. मानसिकता पण पाहिजे, तेवढा प्रॅक्टिसची क्षमता पण पाहिजे स्वतःमध्ये, आणि सहनशीलता सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे पंच आल्यानंतर ती हवा कशी काढायची, आता हवा पोटाची पूर्णपणे नाहीच झाली, तिथं पंच बसला तर तो आपल्या आतमुळे काय आपल्याला लक्षात येतं की आलेला पंच जर जोरात बसला तर हवा बाहेर पडली पाहिजे, हवेची पोकळी नाही झाली पाहिजे, आणि तो तेवढी क्षमता आपल्याला पाहिजे की येणारा पंच आपल्याला तेवढा पॉवरफुल घेता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण समोरचं फिटनेस करतो. म्हणजे उभारण्याची पद्धत असते, शार्पनरपणा, इनआउट ब्रेक, पंच पंच पंच. आता तुम्हाला असं वाटतं की पोटावरती काहीतरी म्हणजे दुसरी काय क्रिया करायला लागते काय पंच घ्यायला, दुसरी कुठली क्रिया करायला लागेल नाही. सहनशीलता पाहिजे, सहनशीलता म्हणजे इथं लागलं सहन करता आलं पाहिजे, इथं लागलं सहन करता आलं पाहिजे, इथं लागलं सहन करता आलं पाहिजे, हा इथं लागलं सहन करता आलं पाहिजे. बॉडीवरती असं आपण अटॅक करून 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 बॉडीला काय होतंय सवय होत चालली, आणि ती सवयीचा भाग होऊन मग मार्शल आर्ट एक फिटनेसमॅनमध्ये हे सातत्याने प्रॅक्टिस करायला लागतं. यासाठी दुसरं कुठला एक्सरसाइज नाही, तर एक्सरसाइज हाच आहे की सहनशीलता, मारून घेणे, मारणे, मारायला तेवढी क्षमता पाहिजे. एखाद्याने पंच मारला, हात पंच जोरात, तर तुमच्या ब्रिस्टमध्ये तेवढी ताकद पाहिजे. पंच मारल्यानंतर हा फोल्ड नाही झाला पाहिजे, हा फोल्ड नाही झाला पाहिजे, म्हणजे डिग्री मारायला यायला पाहिजे. तेवढा पंचची ताकद पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे. ओके,
आपण गेले 2 दिवस झालं कराटेच्या एक्झाम बघतोय, काय पद्धतीने कराटेच्या एक्झाम होत आहेत, काय पद्धतीने मुलांची कसरत होत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कराटे म्हणलं तर तुम्हाला असं काय वाटतं की ब्लॅक बेल्ट. तर ब्लॅक बेल्ट होण्यासाठी ही जी चाललेली चर्चा आहे, बेल्ट झाला म्हणून तो परिपक्वता आहे अशातला भाग नाही आहे. ब्लॅक बेल्ट झालं म्हणजे त्याच्या कराटे आयुष्यातली सुरुवात, मग ती चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने घ्यावी, ब्लॅक बेल्ट नंतर पुढं कशा पद्धतीने त्याला प्रोग्रेस करायचं आहे, ब्लॅक बेल्टचा सिलेबस घेऊन सातत्याने प्रॅक्टिस कशी करायची आहे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण उद्रेक पद्धतीनं प्रॅक्टिस आहे, ब्लॅक बेल्ट धारक झाल्यानंतर ब्लॅक बेल्टचा जो पोशाख आहे, ब्लॅक बेल्टचा जी जबाबदारी आहे, ब्लॅक बेल्टची जी डिसिप्लिन आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. तर येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट याच्याबद्दल जर बोलायला गेला तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतोय आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, प्रत्येक बेल्टला अनुसरून खऱ्या अर्थानं तो कसा पाहिजे, त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट, डिसिप्लिन आणि डायनामिक पाहिजे, त्याच्या संदर्भात पण आपण सगळ्या पद्धतीनं खुलासा पद्धतीने आपण बोलू शकतो.